नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एस टी महामंडळ अंतर्गत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय NCMC कार्ड संदर्भात आहे। अतिशय मोठ्या निर्णयाची घोषणा करण्यात आलेली आहे। सामान्य नागरिकांसाठी असेल, दिव्यांग बांधवांसाठी असेल, महिलांसाठी असेल, एकंदरीत सर्व ST बसने प्रवास करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अतिशय हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे आणि याच निर्णयावर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। NCMC कार्ड संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांसाठी घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या निर्णयांची माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल। चला सुरुवात करूया व्हिडिओला। तर या ठिकाणी पहा, स्क्रीनवरती तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत एक नोटिफिकेशन दिसत आहे आणि या नोटिफिकेशनच्या माध्यमातून ST प्रवासाचा नवा डिजिटल युगाचा आरंभ करण्यासाठी जे कार्ड काढायचं आहे त्या संदर्भातली माहिती इथं दिलेली आहे। तर एकंदरीत काय आहे, ST बस प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ होत आहे आणि सवलती धारकांसाठी NCMC स्मार्ट कार्डची अनिवार्यता या नोटिफिकेशनच्या माध्यमातून, या परिपत्रकाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली होती। परिवहन मंत्री जगताप सरनाईक यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली होती की आता ST बसने प्रवास करण्यासाठी नागरिकांसाठी NCMC कार्ड अनिवार्यता करण्यात येणार आहे। पुढे यामध्ये काय माहिती दिलेली होती तर पहा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच STच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवलेली आहे। त्याचबरोबर रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने ST महामंडळाने या ठिकाणी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच काय तर NCMC प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेली होती। यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे। इथं पाहू शकता, या कार्डची अनिवार्यता ST महामंडळाच्या माध्यमातून म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांतर्गत जे नोटिफिकेशन देण्यात आलेलं होतं त्या नोटिफिकेशन अंतर्गतच या कार्डची अनिवार्यता स्पष्ट करण्यात आलेली होती। त्यामुळे काय झालेलं होतं, बरेच नागरिक गोंधळात पडलेले होते। परंतु पहा, आता याच कार्ड संदर्भात अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय आपण पुढे पाहणार आहोत। पण अगोदर हे कार्ड कोणकोणासाठी बंधनकारक होतं, म्हणजे कुणाला नेमकं हे कार्ड काढायचं होतं, कुठं हे कार्ड काढता येणार आहे तर महिलांना, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, दृष्टीहीन म्हणजे दिव्यांग व्यक्ती असतील, त्याचबरोबर विद्यार्थी असतील व इतर सवलतीधारक, त्याचबरोबर सवलत नसलेलेही व्यक्ती, म्हणजेच काय एकंदरीत STने प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी हे कार्ड काढावं लागणार, अशा प्रकारची अनिवार्यता त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळत होती। त्याचबरोबर हे कार्ड तुम्हाला कुठं काढता येणार आहे या संदर्भातही माहिती याच परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि कुठं कुठं काढता येत होतं तर हे कार्ड पहा, म्हणजे आणखीनही हे कार्ड काढता येणार आहे, असं नाही की हे कार्ड काढणं बंद झालेलं आहे किंवा हे कार्ड काढायचं नाही। हे कार्ड काढायचं आहे, त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड हा महत्त्वाचा डॉक्युमेंट लागणार आहे। दिव्यांग बांधव असतील किंवा दृष्टीहीन व्यक्ती असतील त्यांना UDID कार्डच्या माध्यमातून देखील हे कार्ड काढता येणार आहे। त्याचबरोबर महिला असतील किंवा इतर लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांना हे कार्ड ST बस डेपोमध्ये किंवा अधिकृत एजंटच्या माध्यमातून देखील काढता येऊ शकतं। इथपर्यंतची माहिती आहे। ऑनलाईन हे कार्ड तुम्हाला स्वतः काढता येणार नाही, हा देखील मुद्दा लक्षात घ्यायचा आहे। कुणीही सांगेल तुम्हाला ऑनलाईन कार्ड काढून देतो, तुमचं आधार कार्ड द्या, काही द्या, तर तशा पद्धतीने तुम्ही करू नका, कारण हे कार्ड तुम्हाला ST डेपोमध्ये त्याचबरोबर अधिकृत एजंटच्या माध्यमातून काढता येणार आहे। हे दोन मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत। आता एवढी माहिती तुम्हाला समजली असेल। सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय आहे या कार्ड संदर्भातला घेण्यात आलेला तो आपण पाहूया। हा निर्णय जाणून घेण्यापूर्वी काय झालेलं होतं, ज्यावेळेस ST महामंडळाच्या माध्यमातून नोटिफिकेशन काढण्यात आलं की आता STने प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड काढावं लागणार आहे,
त्यामुळे बरेच प्रवासी म्हणा किंवा दिव्यांग बांधव असतील, महिला भगिनी असतील, एकंदरीत सर्वच नागरिक जे आहे ते गोंधळात पडलेले होते की आता आम्हाला हे कार्ड काढावं लागणार आहे, त्यासाठी पुन्हा नवीन प्रोसेस सुरू असणार, मनस्ताप सहन करावा लागणार, अनेक प्रकारचा डॉक्युमेंट संदर्भात असेल चक्रा मारावे लागतील वेगवेगळ्या डॉक्युमेंटसाठी, ही संपूर्ण प्रोसेस करण्यासाठी किंवा पैसे जातील आपले, खर्च होईल, या उद्देशाने किंवा या भावनेने नागरिक चिंतेत पडलेले होते आणि त्यामुळे हे कार्ड काढायचं की नाही या संदर्भात साशंकता निर्माण झालेली होती. पण परिवहन महामंडळाच्या माध्यमातून कार्ड अनिवार्य आहे असं देखील नोटिफिकेशन 1मध्ये आपल्याला पाहण्यास मिळालेलं होतं. आत्ता असा निर्णय झालेला आहे. या ठिकाणी पाहू शकता NCMC कार्ड संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या स्टेट बोर्डच्या माध्यमातून इथं एक नोटिफिकेशन आपल्याला पाहण्यास मिळत आहे आणि ही नोटिफिकेशन कशा संदर्भात आहे तर या NCMC कार्ड संदर्भात ही नोटिफिकेशन आहे. पाहू शकता काय म्हटलेलं आहे या नोटिफिकेशनमध्ये. तर NCMC जे कार्ड आहे, NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरू झालेली आहे. तथापि ST प्रवासात या स्मार्ट कार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही. कृपया हा मुद्दा प्रवाशांनी किंवा कृपया या सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि ही माहिती कोणी दिलेली आहे? रोहन देसाई जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जे अधिकारी आहेत रोहन देसाई यांच्या माध्यमातून हे नोटिफिकेशन देत नागरिकांना सूचना देण्यात आलेली आहे, माहिती देण्यात आलेली आहे. आणि ती माहिती काय आहे तर NCMC कार्डची जी नोंदणी आहे, NCMC कार्डची नोंदणी सुरू झालेली आहे बस डेपोमध्ये. त्याचबरोबर अधिकृत एजंटच्या माध्यमातून सुद्धा हे तुम्हाला कार्ड काढता येणार आहे. ऑनलाईन हे कार्ड काढता येणार नाही, लक्षात घ्या. मी परत सांगत आहे कारण आधार कार्डच्या माध्यमातून बरेच घोटाळे होत असतात. आधार कार्ड कुणालाही द्यायचं नाही. ST बसच्या माध्यमातून, ST डेपोच्या माध्यमातून ह्या कार्ड संदर्भात नोंदणी सुरू झालेली आहे. रोहन देसाईंनी ही माहिती दिलेली आहे. पण जे कार्ड अनिवार्य आहे असं या अगोदरच्या नोटिफिकेशनमध्ये जे सांगण्यात आलेलं होतं, अनिवार्यता सांगण्यात आलेली होती, ती अनिवार्यता आता काढून टाकण्यात आलेली आहे. म्हणजे काय आहे, ST बसने प्रवास करण्यासाठी जरी तुम्हाला कार्ड काढायचं आहे, ते कार्डची नोंदणी जरी सुरू झालेली असली तरी पण अद्याप म्हणजे सद्यस्थितीला आत्ता सध्या या कार्डची सक्ती केलेली नाही. म्हणजेच काय तर कार्ड तुम्हाला काढावंच लागणार आहे, अन्यथा तुम्हाला बसने प्रवास करता येणार नाही असं झालेलं नाही. म्हणजे कार्ड काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता किंवा नसेल काढायचं तर नाही काढू शकतं. नाही काढायचं असेल तर नका काढू, तरी तुम्हाला STने प्रवास करता येणार आहे असा याचा अर्थ होतो. समजलं असेल तुम्हाला की हे कार्ड अनिवार्य आणखीन करण्यात आलेलं नाही. याची भविष्यात अनिवार्यता होऊ शकते, नाकारता येत नाही. त्यामुळे काढून टाका, चांगलीच गोष्ट आहे. पण बरेच लाभार्थी या संदर्भात कन्फ्यूज आहेत, आमचा खर्च होईल. पण लक्षात घ्या या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला सवलती देखील देण्यात येणार आहेत, लाभ देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे जर काढायचं असेल तर काढू शकता आणि नसेल काढायचं तर नाही काढू शकत, म्हणजे नका काढू असा या नोटिफिकेशनचा अर्थ होतो. तर अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून योजनांची माहिती, निर्णयांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर आपली ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.